2 वर्षाची रास 5800 व 5 वर्षाची रास किती आहे 7000. तर या दोघांची वजाबाकी करायची आपल्याला किती येणार बघा 1200 आणि या दोघांची वजाबाकी करायला किती येणार बघा 3 वर्ष. म्हणजे 3 वर्षाचं व्याज जे आहे तुमचं ते किती झालं 1200 झालं. बरं 3 वर्षाचं 1200 असेल तर 3 एक 3 3 चौक 12 एका वर्षाचं किती झालं 400 झालं. म्हणजे 2 वर्षाचं व्याज किती असेल 2 वर्षाचं व्याज असेल तुमचं 800. मग 2 वर्षाचं व्याज जर कधी तुमचं 800 आहे तर 2 वर्षाची व्याज किती आली बघा 5800. म्हणजे तुमची इथं मुद्दल किती आहे तर मुद्दल आहे 5000. व्याज किती आहे बघा व्याज आहे 800 गुणिले 100. किती वर्ष आहे तर मुद्दल किती वर्ष आहे सॉरी मुदत किती वर्ष आहे 2. तर मग काय करायचं आपल्याला 1 2 3 शून्य इथे घडले 1 2 3 शून्य इथे घडले बे बे चौक 8 5 एक 5 आणि 5 8 40. म्हणजे तुमचा दर काय भेटला 8%.